हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्हिडिओज. तर रात्रीचे 2 वाजलेत आणि मी चाललो आहे दिल्लीला ऑफिसच्या कामासाठी. तर 5ची आपली फ्लाईट आहे आणि 2 वाजलेत तर आपण पोचू शकतो की नाही हे माझ्यासाठी एक मोठं चॅलेंज आहे. कारण की तिथे चेक इन वगैरे करायला आपल्याला कमसे कम 2 तास तर पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, माझी नवीन गाडीसुद्धा रिपेरिंगला दिली आणि जुनी गाडी आपल्याला घेऊन जावी लागेल. जुनी गाडी आपल्याला पळवली तर थोडा त्रास देते. तर बघूया आपण पोचू शकतो की नाही. तर आता मी पोचलो आहे बँड्रापर्यंत. आता इथून अंधेरी ब्रिजच्या खालून आपल्याला फर्स्ट राईट मारावं लागेल, कारण की आपल्याला जायचं आहे टर्मिनल 2ला. तर याआधी पण मी गेलेलो ऑफिसच्या कामासाठी चेन्नई, बँगलोर, कलकत्ता, पण मला काही तिथे फिरायला मिळालं नाही. पण आता आपण गेलो तर आपल्याला थोडा वेळ तिथे मिळणार आहे आणि वेळ मिळाल्यावर तर आपण नक्कीच तिथे फिरूया. काही आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत त्या आपण बघून घेऊया आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालासुद्धा दाखवूया. तर मी आलो इथे बाईक पार्किंगसाठी. तर इथे आपल्याला एक रिसिट मिळते, पार्किंग रिसिट. तर P3ला बाईक पार्किंग करून मी आलो वरती आणि ते एक इंडियन फ्लॅग आपला झळकतो आहे. किती छान वाटतं आहे. तर इथून पुढे आपल्याला हे रोड क्रॉस करून आपल्याला हे सगळे डिपॅचरचे गेट आहेत. 7 ते 8 गेट आहेत. तिथून आपल्या एका गेटमधून आपल्याला एंट्री करायची आहे. तर इथे आपल्याला आपली तिकीट आणि आपलं आधार कार्ड दाखवावं लागेल. तर तिकीट तर नाही आहे माझ्याकडे मोबाईलवरती तिकीट आहे. तर मोबाईलमधली तिकीट आणि आपलं आधार कार्ड दाखवायला लागेल. ते लोक मॅच करणार आणि मॅच करून मग आपल्याला आतमध्ये एंटर करायला देणार. तर बघताय तुम्ही टर्मिनल 2 इंटरनॅशनल एअरपोर्ट आपला किती सुंदर आहे, मुंबईचा. तर आपण आतमध्ये आलेलो आहे आणि बघताय समोर तुम्ही खांब लावले, त्याच्यावर लिहिले JKLM आणि त्याच्या खाली डिस्प्ले आहेत. तर त्या डिस्प्लेवरती लिहिलेलं आहे की आपल्याला आपल्या फ्लाईटचे काउंटर कुठे आहेत. तर प्रत्येक ब्रँडचे काउंटर आहेत. म्हणजे इंडिगोचे काउंटर आहेत, विस्टाराचे काउंटर आहेत, एअर इंडियाचे काउंटर आहेत. ते काउंटर ह्यासाठी आहेत. आणि पहिलं हे मशीन बघा. या मशीनमध्ये आपण डायरेक्ट तिकीट आपण काढू शकतो. आपला तिकीट नंबर टाकला ना तर डायरेक्ट आपल्याला तिकीट मिळते. तर आपल्याला काउंटरवर जायचं आहे तर काउंटरवरती पण आपण जाऊन तिकीट घेऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला जर विंडो सीट पाहिजे असेल तरी त्यांना रिक्वेस्ट करू शकतो. आणि जर ज्याचं काही सामान वगैरे असेल तर ते लगेजमध्ये आपण टाकू शकतो या काउंटरवरती जाऊन. तर आपल्याला बोर्डिंग पास भेटला आहे आणि विंडो सीट काही मिळाली ना आपल्याला. तर आपण बोर्डिंग पास इथे शो करून आपला हा गेट ओपन होईल. मग इथून आतमध्ये आपल्याला अजून खूप लांब आहे. तर इथे आपली मेन चेक इन आहे. तर इथे समोरच्या काउंटरवर तर आपल्याला कोण दिसत नाही. मग आपण याच काउंटरला जाऊया. तर इथे पहिलं आपल्याला एक ट्रे घ्यावा लागेल. ह्या ट्रेमध्ये आपल्याला आपली बॅग वेगळी काढावी लागेल आणि बाकी काय ज्या एवढ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या सगळ्या वेगळ्या ठेवायला लागतील. आपला बेल्ट काढावा लागेल, घड्याळ काढावं लागेल, मोबाईल पण, वॉलेट वगैरे हे सगळं वेगळं काढून ठेवावं लागेल. तर आपलं सगळं साहित्य काढून झालं आहे. तर आपल्याला मोबाईल पण ठेवावा लागेल. तर आपली बॅग चेक करून झालेली आहे. तर आधी आपण आपली बॅग आणि आपलं सगळं साहित्य घेऊया आणि मग हे सगळं साहित्य घेतल्यावरती हा ट्रे त्याच्या जागेवरती परत आपल्याला ठेवावं लागेल. जर आपली बॅगमध्ये आपल्याला पोलिसांना जर काय आढळलं असं ब्लेड वगैरे सारखं, तर ती बॅग मग आपल्याला पूर्णपणे ओपन करून सगळं साहित्य वेगळं करून आपल्याला दाखवावं लागेल. तर फायनली आपली चेकिंग झालेली आहे. हीच मोठी चेकिंग असते. तर इथे लायटर, ब्लेड वगैरे असं काही आणू नये. आणलं तर इथे आपल्याला फेकावं लागेल. त्या आतमध्ये एंट्री करू शकत नाही. तंबाखू, गुटखा, पान मसाला काहीच नाही नेऊ शकत आपण.
तर आता आपण इथे इंडिकेटरवरती बघूया आपली फ्लाईट नंबर आणि त्याचा टायमिंग वगैरे काय चेंज झाला आहे का, किंवा काय गेट नंबर चेंज झाला आहे का. तर 4 नंबरला आपली फ्लाईट आहे आणि फ्लाईट ऑन टाईम आहे आणि गेट नंबरही काय चेंज झालेला नाही आहे. तर आपला गेट नंबर आहे 49E आणि बघताय तुम्ही इथे समोर हा एअरपोर्ट आहे की मॉल आहे तेच कळत नाही. खूप सारे शॉप आहेत, खूप सारे खाण्याचे पण शॉप आहेत, पण एवढे महाग आहेत की. तर हा इथे इंडिकेटर लावला आहे वरती आणि इथे दिलं आहे 42-45 लेफ्ट साईडला आहे आणि 46 टू ते सरळ आहेत. तर आपला गेट नंबर आहे 49A, तर आपल्याला सरळ जावं लागणार आहे. इथे एक रेस्टॉरंट आहे, ते खूप मस्त रेनोव्हेट केलं आहे. बघा बाईक वगैरे कशी लावली आहे वरती. तर चला आधी आपण वॉशरूम जाऊया. वॉशरूम दाखवतो तुम्हाला किती नीट आणि क्लीन आहेत. मी एवढ्या एअरपोर्टला गेलो पण मला मुंबईचं एअरपोर्टचं हे जे वॉशरूम आहे खूप मस्त आहे. किती स्वच्छ ठेवलं आहे बघा. तर आता आपण जाऊया मॅकडॉनल्ड्समध्ये. बघूया आपण इथे काय ऑफरमध्ये आपल्याला काय खायला मिळतं आहे का. तर रात्रीचे वाजले आहेत 4 आणि आपली बोर्डिंग आता थोड्याच वेळात चालू होईल. आणि आपण ऑफरमध्ये घेतलं आहे एक व्हेज पफ आणि कोक. तर बघता तुम्ही इथलं मॅकडॉनल्ड कसं आहे. तर मॅकडॉनल्ड्समधून मी बाहेर निघालो आहे. तर हे असे गेट नंबर आहेत 46, असे A-B असे गेट्स आहेत. आपल्याला 46 नंबर भेटला आहे. तर अजून थोडं पुढे गेल्यावरती आपल्याला 49 मिळेल. तर अजून इथे पुढे थोडं चालत जावं लागेल आणि खूप लांब लांब असे गेट आहे ते आणि खूप चालावं लागतं. येताना तर आपल्याला खूप चालावं लागणार आहे. तर हे मस्त एक इथे केलं आहे. आपण ऑटोमॅटिक शिड्या बघितलेल्या उतरतात चढतात, पण इथे ऑटोमॅटिक चालण्यासाठी पण इथे सुविधा आहे. हे बघा, याच्यावर फक्त उभं राहायचं, हे आपल्याला पुढेपर्यंत सोडणार. कारण की खूप चालावं लागतं, त्यामुळे ह्या सगळ्या सुविधा आहेत. आणि आपला गेट आहे तो एकदम शेवटी आहे. तर ही एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची होती. तर इथे पाण्याची सुविधा बघा कशी आहे. जर तुम्हाला पाणी प्यायचं किंवा बॉटल भरून घ्यायची आहे तर इथे असं बटन दाबलं तर हे अशा प्रकारे पाणी येतं. तर हे आपण कसं पिणार, तरी लोक पितात हात लावून आणि बॉटलही भरून घेतात. तर एक मस्त वाटलं आहे मला. तर बघा इथे इंडिकेट केलं आहे आपली फ्लाईटचा नंबर, कुठे जाणार आहे काय, आणि हा आपला बोर्डिंग पास. तर इथे पण ते एक लेडी असते, तिला आपण बोर्डिंग पास द्यायचं. मग ती तिथे परत स्कॅन करते आणि मग तिथे रेकॉर्ड होतं की आपण एंटर केलेलं आहे फ्लाईटमध्ये. तर अजून इथून थोडं पुढे जावं लागेल. हे गेट जे आहे हे डायरेक्ट फ्लाईटपर्यंत आपल्याला पोचवतात. बघा तुम्ही ते आजूबाजूला फ्लाईट लागलेत सगळ्या. तर आपण विमानाच्या दरवाजाजवळ पोचलो आहे. तर पुन्हा एकदा हे स्कॅन होणार आणि आपल्याला आतमध्ये एंट्री मिळणार. तर हा आहे विमानाचा दरवाजा. बघा केवढा जाड दरवाजा आहे.
फायनली आपण एंटर केलेलं आहे दिल्लीच्या फ्लाईटमध्ये आणि ह्या इंडिगोच्या एअर हॉस्टेस आपल्याला गुड मॉर्निंग करताना. तर हा आहे बिझनेस क्लास. इथे तुम्हाला जेवढी तिकीट आहे तेवढ्या फॅसिलिटीज मिळतील. इथे चेअर पण एकदम आरामशीर असतात. तर 1.5 तासासाठी तुम्हाला बिझनेस क्लास काढायचा आहे तर काय फायदा नाही. ज्याच्याकडे पैसे आहे तो काढेल. आपल्याला आपल्या ऑफिसने बुकिंग करून दिले आहे तिकीट. तर आपला सीट नंबर आहे 19 डी. तर आपल्याला काही विंडो सीट मिळालेली नाही, तर आपल्याला मधली सीट मिळाली आहे. तर आपण बसलो आपल्या सीटवरती. तर इथे वरती 3 AC वेंट्स आहेत, प्रत्येकाला एक 3 लाईट्स आहेत प्रत्येकाला एक. आणि आपल्याला जर काय पाहिजे असेल पाणी किंवा काही तर तिथे बटन्स आहेत, ते दाबून आपण एअर हॉस्टेसला बोलू शकतो. आणि हा इथे एक ट्रे दिला आहे. जर आपण काय फ्लाईटमध्ये ऑर्डर केलं खाण्यासाठी तर ते ह्या ट्रेवरती ठेवून खायचं आणि परत बंद करून ठेवायचा. सीट बेल्टसुद्धा असा लावतात, बघून घ्या. झाला तुमचा सीट बेल्ट लावून. हे सगळे इन्स्ट्रक्शन तुम्हाला फ्लाईटमध्ये मिळणारच. जेव्हा फ्लाईट उडायची वेळ येते तेव्हा असे एअर हॉस्टेस सांगतात. त्याच्याकडे तुम्ही नीट लक्ष द्या, मग तुम्हाला कळेल काय करायचं काय नाही, इमर्जन्सीमध्ये काय करायचं. हे सगळे इन्स्ट्रक्शन तुम्हाला मिळतीलच. बोर्डिंग फुल होते तेव्हा विमानाचा दरवाजा बंद होतो आणि पूर्ण विमानामध्ये हे ऑक्सिजन सोडलं जातं. कारण की आपण एवढ्या उंचावर उडणार तर आपल्याला ऑक्सिजन लेवल कमी नाही पडली पाहिजे त्यासाठी. तर आपली फ्लाईट लँड झालेली आहे आणि मी तुम्हाला जास्त काही दाखवू नाही शकलो कारण की माझी विंडो सीट नव्हती. तर हे इथे बॅगेज नंबर दिले आहेत बघा तुम्ही. इथे बॅगेज नंबर 6 पुढे 7 आहे. तर ज्यांचे लगेज वगैरे असेल तर ते इथे येतात. पण चेक करायचं आपली बॅग वगैरे कुठली आहे आणि ती घ्यायची. तर हा आहे दिल्ली एअरपोर्ट. बघा तुम्ही, मुंबईचा किती एअरपोर्ट छान होता आणि हा दिल्ली एअरपोर्ट. म्हणून मला सगळ्यात जास्त मुंबईचाच एअरपोर्ट आवडतो. हे असे बॅग्स येतात बघा आणि आपण आपली बॅग तिथून घ्यायची असते. तर आपली तर काही बॅग नाही आहे, आपल्याला फक्त आपली सॅगच होती, ती मी माझ्याबरोबरच घेतलेली आहे. मी जस्ट तुम्हाला दाखवतो आहे. तर एअरपोर्टच्या इथूनच आपल्याला इथे खाली स्टेअरकेस आहेत, इथून जायचं आहे आपल्याला. इथून पुढे गेलात की आपल्याला तिकीट काउंटर आहे मेट्रोचं. तर तिथेच आपल्याला तिकीट काढून त्यांनी सांगितलं हौज खास म्हणून एक स्टेशन आहे, तिथे उतर आणि तिथून मग दुसऱ्या नंबर प्लॅटफॉर्मची ट्रेन पकड आणि सांगितलं साकेतला उतर. तर इथून बाय रोड साकेत कम से कम 10-15 किलोमीटर आहे. पण त्यांनी बोलले की तुम्ही मेट्रोनीच जावा आणि मलाही दिल्ली मेट्रो बघायची होती आणि आपल्याला अजून पोचायला पण खूप वेळ आहे. तर आपण थोडा एक्सपिरियन्स घेऊया दिल्ली मेट्रोचा. तसं सेमच आहे सगळं आपल्या लोकल ट्रेनसारखं, फक्त एवढंच की जरा एअर कंडिशन आणि बाकी सगळ्या सेवा आहेत. बघताय तुम्ही इथे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत कारण की इथे ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवरच गेट आहेत. अशी ट्रेन येऊन थांबते आणि ते गेट उघडतात. मग आता आपली ट्रेन आलेली आहे, तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचं आहे इथे दिल्ली मेट्रो. ही आपली ट्रेन आहे. तर इथून आपल्याला ही ट्रेन पकडून आपल्याला हौज खास म्हणून एक स्टेशन आहे, तिथे उतरायचं आहे. तर दरवाजे बंद झालेले आहेत.
तर फायनली मी उतरलो आहे हौज खास स्टेशनला. तर इथून त्यांनी सांगितलं थोडं चालत जावा आणि दुसरी कुठली ट्रेन आहे तिकडून ती ट्रेन पकडा. एक ॲड्रेस आहे, त्या ॲड्रेसवरती आपल्याला जायचं आहे. मग आता तिथून काय रिक्षा पकडावी लागते की चालत जवळ आहे काय माहीत नाही. तर बघूया. तर मेट्रोचा तर एक्सपिरियन्स चांगला होता. आता जसं जसं वेळ होत चालला आहे तशी तशी गर्दी वाढत चालली आहे. तरी पण मुंबई एवढी तर गर्दी दिसत नाही. मुंबईच्या ज्या लोकलला जी गर्दी असते. तर इथे मेट्रो तर आहेत पण त्या अशा प्रकारे आहेत की ब्लू लाईन, रेड लाईन, येलो लाईन असं लाईन वाईज त्यांचं काहीतरी सिस्टम आहे. तर आपल्याला नाही कळणार. तर साकेतवरून मी बाहेर आलो स्टेशनवरून. तर मी इथे विचारलं आणि लोकेशनला टाकलं आपल्याला जिथे जायचं आहे. तर ते इथूनही खूप लांब आहे, त्यामुळे मला रिक्षा करावी लागली. तर रिक्षावाल्याने इथून मला तिकडे सोडण्याचे 150 रुपये सांगितले. इथे काय आपल्या मुंबईसारखं काय मीटर वगैरे काहीच नाही. डायरेक्ट लमसम आपल्याला ते सांगणार किती होणार किती नाही, त्याप्रमाणे चालतं. तर इथे मस्त वाटतं आहे. उन्हाचे सीझन आहे पण गारवा आहे तरी पण. तर फायनली आपण पोचलो आता इथे आपल्याला जिथे जायचं तिथे. तर हीच ती बिल्डिंग आहे आणि तेच माझं दिल्लीचं ऑफिस आहे. तर ह्या दिल्लीच्या ऑफिसमध्येच आपलं काम आहे. तर ऑफिसचं काम झालेलं आहे आणि ऑफिसच्या गाडीने मी चाललो आहे इंडिया गेटला. तर इंडिया गेटला जाण्यासाठी मी इथे उतरलो आहे आणि इथून बोललो मी चालत जाऊया. इथे नेव्हीचे ऑफिस आहेत आणि इथे लिहिलं आहे वी लव्ह इंडियन नेव्ही. तर इथे खूप सारे पॉलिटिशियनचे पण घरं आहेत आणि इथे अलाउड नाही व्हिडिओ आणि फोटो काढायला, तरी पण मी गपचूप काढतो आहे. हे इथे UPSC एक्झाम आणि इंटरव्ह्यूसाठी इथे ही जागा आहे. बघा तुम्ही इथे लिहिलं आहे इंटरव्ह्यू गेट वगैरे. तर इथून आपल्याला सरळ जायचं आहे. इथे सरळ गेल्यावरती आपल्याला मिळणार इंडिया गेट. तर मला खूप बघायचं होतं इंडिया गेट आणि फायनली मी तिथे आता बघणार आहे जाऊन. तर चला तुम्हाला पण दाखवतो. तर कसा वाटला तुम्हाला हा इंडिया गेट? तर खूप सारे व्हिडिओज आणि फोटोज काढल्यानंतर मी जरा निरखून बघितलं तर ह्या पूर्ण इंडिया गेटवरती सगळी नावं कोरलेली आहेत. तर मी थोडी माहिती घेतली. तर हे एक स्मारक आहे. हे स्मारक 1931 साली बांधलं आहे आणि ते सुद्धा पहिल्या महायुद्धात झालेल्या आणि ॲग्लो अफगाण या झालेल्या लढाईमध्ये जे ब्रिटिश इंडियन सैनिक होते जे शहीद झाले, 90,000 सैनिक होते. ते 90,000 सैनिक शहीद झाले, त्यांची ही नावं इथे कोरलेली आहेत. तर खूप चांगली गोष्ट आहे. तर माझी खूप इच्छा होती इथे यायची आणि ती पूर्ण झाली आहे. तर मी खूप खुश आहे.
चला तर मग आपल्याला निघायला पाहिजे दुसऱ्या ठिकाणी, कारण की आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि आपल्याला जितकं फिरता येईल तितकं आपल्याला फिरायचं आहे. तर इथे अंडरग्राऊंडमध्ये वॉशरूम आहे, परत कॅन्टीनसुद्धा आहे तुम्हाला जर काय खायचं असेल तर मस्त आहे. वरती पूर्ण असं मोकळं गार्डन, इंडिया गेट फिरायला वगैरे मस्त आहे आणि आपल्याला खाण्या वगैरेची सुविधा पण त्यांनी मस्त केली आहे. बरं वाटलं इथे येऊन. तर चला आपण जाऊया आता दुसऱ्या स्पॉटला. तर दुसऱ्या स्पॉटला जाण्यासाठी आपल्याला बस किंवा रिक्षा पकडावी लागेल. तर मी बघतो इथे तर हे पूर्ण आता मुंबईसारखंच झालं आहे, ट्रॅफिक. तर इथे म्हणजे असं व्यवस्थित नाही. मुंबई तरी ठीक आहे. बघा हे बस वगैरे काही थांबवतात, काही नाही थांबवत. बस तर भरपूर आहेत पण लोक अशी बसला हात दाखवतात तरी हे लोक थांबवत नाही. इवन मुंबईमध्ये पण हीच हालत आहे. तर ही बस बघा आता कुठे थांबणार आणि पब्लिक कसं चढणार तुम्हीच सांगा. बघा ती बस कुठे थांबली आणि कुठून गाड्या चालल्या आहेत काय कळत नाही. असू द्या, आता किती काय बोललं तरी मुंबईची पण हीच हालत आहे. तर फायनली आपण बस न पकडता आपण रिक्षाने चाललो आहे. तर इथे बोर्ड वाचला, गाझियाबाद जाण्यासाठी सरळ रस्ता आहे आणि लेफ्ट साईडला राजघाट आहे आणि सरळ राईट साईडला आश्रम आहे. तर हे आश्रम आहे महात्मा गांधींचं आणि राजघाट हे महात्मा गांधींचं समाधी आहे. तर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. तर आपली गाडी सिग्नलला उभी आहे आणि लेफ्ट साईडला इथे महात्मा गांधींचं संग्रहालय आहे. म्हणजे महात्मा गांधींच्या जेवढ्या जुन्या वस्तू आहेत वापरलेल्या त्यांनी, त्या सगळ्या इथे आपल्याला बघण्यासाठी ठेवलेल्या आहेत. पण आपण नाही जाणार आहे तिकडे, आपण आलो आहे दुसऱ्या ठिकाणी. तर मी दाखवतो तुम्हाला कुठे आलो आहे ते. लाल किल्ला. तर हा लाल किल्ला शहाजहानने 1639 साली बांधला आणि ह्याला जास्तीत जास्त 8 वर्ष लागली बांधायला. तर बघता तुम्ही त्या भिंती वगैरे कशा अजून मजबूत आहेत. 1639 आणि आता चालले 2025, म्हणजे कमसे कम 400 ते 500 वर्ष झाली तरी अजून कसा खणखणीत उभा आहे हा लाल किल्ला. तर मस्तच वाटलं बघून. आतमध्ये एंट्री वगैरे नाही आहे इथे, आपल्याला बाहेरूनच मजा घ्यावी लागेल. तर खूप मजा आली इथे पण फिरून. आता आपण जाऊया दुसऱ्या ठिकाणी आणि मग आपल्या फ्लाईटचा वेळ झाल्यावर मग आपल्याला पळावं लागेल. तर एक छोटासा स्पॉट राहिला आहे, तो तर मला बघायचंच आहे. तर चला भेटूया तिकडे.
तर फायनली आपण पोचलो आहे. हा आहे जामा मस्जिदचा गेट. आता इथे वरती चढलो की आपण पोचलो. पहा किती सुंदर बांधलं आहे. खूपच सुंदर वाटतं आहे. तर इथे आपण शूज काढलेत आणि शूज ठेवायचे इथे पैसे द्यावे लागतात. तर बघताय तुम्ही किती फॉरेनर्स पण आले तिथे जामा मस्जिद बघायला. तर बघूया आतून, आतमध्ये पण खूप सुंदर आहे. हा तर फक्त गेट आहे. समोर दिसत आहे तुम्हाला जामा मस्जिद. वाव, खरंच खूप छान आहे. ऊन तर खूप आहे पण असं गरम नाही होत आहे. पाय भाजतात पण बरं वाटलं इथे येऊन. खूप सुंदर आहे. ही मस्जिदसुद्धा शहाजहाननेच बांधलेली आहे. ती पण 1650च्या आसपास. तर हिला पण कमसे कम 500 वर्ष होत आली पण अजूनही मस्त आहे. तर माझी खूप इच्छा होती ही मस्जिद बघायची, ती पूर्ण झाली आहे. तर कॅमेरामध्ये हे दृश्य टिपणं तर सोपी गोष्ट आहे पण जे डोळ्याने जे आपण बघून आनंद घेतो तो आपल्याला परत मिळत नाही. तर कॅमेरात तर शूट केलेलंच आहे, तर मी जरा डोळ्यांनी पण बघून घेतो. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओज बघा. तर फायनली सगळं फिरून मी निघालो आहे आपल्या घरी. तर मला सांगितलं आहे इथून जामा मस्जिद स्टेशनवरून मेट्रो पकडा आणि नवी दिल्लीला उतरा आणि तिकडून मग दुसऱ्या कुठल्या तरी स्टेशनला उतरायचं आहे. तर लोक कन्फ्यूज आहेत आणि कन्फ्यूजसुद्धा करत आहेत कुठे उतरायचं, कुठून काय करायचं काय कळत नाही आहे. तर खूप प्रयत्न केला पण एक किती मिलिटरीवाले एक भेटले मला. त्यांनी सांगितलं की तुम्ही नवी दिल्ली स्टेशनला उतरून वरून बस पकडा. ती बस तुम्हाला डायरेक्ट टर्मिनल 1Dला सोडेल. तर ही ती बस आहे आणि 3:05 आपलं बोर्डिंग स्टार्ट होणार आहे आणि ऑलरेडी 3 वाजले आहेत. तर ते मला सांगते ही बस तुम्हाला 10 मिनटात पोचवेल. तर त्यांनी बरं पोचवलं आहे. बोर्डिंग स्टार्ट होऊन आता 3:30 वाजले. 4ची फ्लाईट आहे आपली आणि मी सगळ्यात शेवटी आहे. तुम्ही बघताय कोणच नाही माझ्या पुढे. तर फायनली आपल्याला फ्लाईट मिळालीच आहे. सगळ्यात शेवटी आहे मी आणि आपली विंडो सीटसुद्धा आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. तर बघताय तुम्ही मी सगळ्यात शेवटी आहे. बाकी सगळे बसून घेतले आहे. तर नशीब आहे आपलं. चला तर मग बसलो मी फ्लाईटला आणि आपल्याला भेटले विंडो सीट. तर विंडो सीटमधून कसं दिसतं बघताय तुम्ही बाहेर. तर मी घेतो मजा आणि जातो परत आपल्या घरी. तर कसं वाटलं तुम्हाला हा माझा मुंबई ते दिल्ली व्लॉग? आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मला जेवढं दाखवता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे. काय चुकलं असेल तर सॉरी. असंच मी फिरत राहीन आणि असेच व्हिडिओ घेऊन येत राहीन. तर तुम्ही बघत राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.